लोकसभेच्या जागा वाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेतील नाराजी आता समोर आलेली आहे। सर्वेचं कारण देत भाजप शिंदे गटाच्या जागा स्वतः ओढत असल्याच्या तक्रारी आता शिंदे गटाकडून सुरू झालेल्या आहेत। पाहूयात। लोकसभेच्या जागा वाटपावरून आता शिंदेंच्या शिवसेनेतच भाजप संदर्भात नाराजी सुरू झाल्याची सूत्रांची माहिती आहे। शिंदेंच्या गटातील अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचल्यानं नाराजी असल्याची चर्चा आहे। निगेटिव्ह सर्वेचं कारण पुढे करत जागा स्वतःकडे घेतल्यानं शिंदे गटातून तक्रारी असल्याचं कळतंय। काही मतदारसंघ भाजपकडे गेल्यानं शिंदे गटात नाराजीचं वातावरण आहे। नेत्यांचं खच्चीकरण होत असल्याची शिंदे गटात चर्चा आहे। ठाकरेंची साथ सोडून शिंदेंकडे आलो, आता अशी वागणूक नको, नेत्यांकडून खंत व्यक्त झाल्याचंही कळतंय। लोकसभेच्या जागा वाटपात अशी स्थिती मग विधानसभेला काय होणार अशी शंकाही आमदार खासदारांनी व्यक्त केल्याचं कळतंय। मी ऐकतोय, आता त्यात किती तथ्य किती नाही मी कसं काय सांगणार। जर एखाद्याला द्यायचं नसेल तर सर्वेचं कारण सांगितलं जातं। प्रत्येकाचा सर्वे मग तुमचा निगेटिव्ह आला तर पॉझिटिव्ह कोणाचा आला हा सुद्धा एक प्रश्न आहे ना। म्हणून तुम्ही आता त्या सर्वेच्या याच्यात न जाता उमेदवार आपला जर चांगला असेल तर निश्चित त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे अशा मताचा आम्ही आहोत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप 28 ते 29 जागांवर लढण्याची शक्यता आहे। शिंदेंच्या शिवसेनेला 13 ते 14 जागा, अजित पवार गटाला 6 जागा आणि जानकरांच्या रासपला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून आधी 22 जागांची नंतर 18 जागांची मागणी झाली, पण एवढ्या जागा शिंदे गटाला मिळतील अशी चिन्ह नाहीत। आता कोणत्या जागा भाजप किंवा अजित पवार गटाला गेल्या किंवा जाऊ शकतात तेही पाहूयात। अमरावतीची जागा शिंदे गटाची होती, ही जागा भाजपकडे गेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही धनुष्यबाण चिन्हाचीच आहे। इथे शिंदे गटाच्या किरण सामंतांचा दावा आहे, पण ही जागा ही भाजपकडे जाणार असून नारायण राणेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे। दक्षिण मुंबईच्या जागेवरही धनुष्यबाण चिन्हावरच अरविंद सावंत निवडून आले। ते आता उद्धव ठाकरेंसोबत असले तरी ही जागा शिवसेनेचीच असल्यानं या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा आहे। मात्र ही जागा भाजपकडे जाण्याची दाट शक्यता आहे। शिरूरमध्ये 2019ला शिवसेना लढली होती, आता ही जागा महायुतीत अजित पवार गटाला गेली आहे। 2019 नुसार परभणीची जागा ही धनुष्यबाण चिन्हाचीच आहे, मात्र ही जागा जानकरांच्या रासपला जाण्याची शक्यता आहे। धाराशिवमध्येही 2019ला युतीत शिवसेनेला जागा सुटली होती, आता ही जागा अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे। गुलामांना काय आवाज असतो का? स्वाभिमानी लोक असतात ते आवाज उठवू शकतात अन्यायाबद्दल। ज्यांनी 50-50 कोटी रुपये घेऊन स्वतःचं इमान विकलं आहे त्यांनी तिकिटासाठी भांडण करू नये। शिंदेंकडे काय राहिलं आहे तुम्ही सांगू शकता का? शिंदेंकडे काय राहिलं? दिल्लीच्या हंटरवर शिंदे काम करत आहेत आणि अजित पवार काम करत आहेत। त्यांच्याकडे या क्षणी काही राहिलं नाही। ते कपडे घालून फिरतात मुख्यमंत्री, तेच नशीब समजा, तेही वस्त्रहरण केलं जाईल। शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत नाराजीच्या चर्चेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। शिंदे आणि फडणवीस यांच्यात जागा वाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत, या संदर्भातली बातमी धादांत खोटी आहे। उलट एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही एकत्रितपणे प्रत्येक जागा कशी जिंकता येईल याची आखणी करतायत। सर्वांचं ध्येय एकच आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा देणं। शिंदे फडणवीस यांच्यामध्ये जागा वाटपावरून कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, या संदर्भातील बातम्या या धादांत खोट्या आहेत। उलट पक्षी मुख्यमंत्री शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजित दादा एकत्रितपणे एक जागा निवडून कशी येईल याची आखणी त्या ठिकाणी करतात। भाजपवरून शिंदेंच्या शिवसेनेत कोणतीही नाराजी नाही असं भाजपचं म्हणणं आहे। अर्थात आता जागा वाटपाच्या घोषणेनंतर शिंदे गटाच्या किती जागा भाजपकडे जाणार हे स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।